सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने चोपडा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, भुसारे नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य करुणा चंदनशिव, शशिकांत साळुंके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक भुसारे यांनी सांगितले की जिद्दी आणि चिकाटीच्या जोरावर आपण मोठे यश गाठायला पाहिजे व प्रत्यक्षात आज विहित पदावर काम करत आहात। सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, राजमाता जिजाऊ, माता रमाई यांच्या प्रेरणेने महिला अधिक पुढे जात आहेत असेही त्यांनी सांगितलं व नर्सिंगचे विद्यार्थिनींनी महिलांवरील अत्याचार नाटिका सादर केली। यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। सावित्रीबाई आणि दुसऱ्या क्षणी ताण होत त्याच्या काळात धर्तीवर आपला घराजवळ जागच्या ठिकाणी उभा होता। सावित्रीबाई घरी गेले। ज्योतिराव सावित्रीबाईंना म्हणाले, बरं झालं सावित्री, तुम्ही या गावकुंडाला चांगली आठवण घडवली। कारण ज्योतिराव म्हणाले होते, जर सावित्री सारखी जर स्त्री प्रत्येकाच्या घरात जन्माला आली तर स्त्रीवरचा अन्याय नक्कीच दूर। स्त्रीला संघर्ष कशा प्रकारे करायचा हे तिला समजून जाईल। मित्रांनो, अशाच एक पंडित जवाहरलाल नेहरू एक वाक्य म्हणले होते, जर समाजाला जागे करायचे असेल तर त्या आधी घरातील महिलांना जागृत करणे काळाची गरज आहे। तसेच मित्रांनो, जर स्त्रीला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला, खऱ्या अर्थाने त्यांना अधिकार मिळाला तर त्यांना अनेक राक्षसी घटनांना व उग्रतेला सामोरे जावे लागते। अजूनही त्यांना न्याय मिळत नाही। स्त्री पुरुष हा लैंगिक मतभेद भारताला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक घटकामध्ये मागे टाकला। मित्रांनो, पुरुषाच्या मनाविषयी वाटते, मनामध्ये धडपड होते, कारण पुरुषाच्या सोबतीला एक स्त्री चालते तर दुसरी स्त्री या जगामध्ये तिचे अस्तित्व शोधत असते। मग स्त्रीबद्दल द्यायचे काय असा मनामध्ये एक संभ्रम निर्माण होतो, असा एक मनामध्ये प्रश्न निर्माण होतो। पण मित्रांनो, फक्त चूल आणि मूल या धोरणात असलेल्या स्त्रीने आज आपल्या घरचा उंबरठा ओरडला आहे। कारण आजची स्त्री पहिल्यासारखी राहिलेली नाही, कारण पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी आजची स्त्री आहे। आणि उद्यापैकी एक दांडगट दिसणारा व्यक्ती सावित्रीबाईंची वाट अडवून सावित्रीबाईंना दराडून म्हणाला, हे बघ सावित्री, बऱ्या बोलांना मुलींना शिकवणं बंद करून तू घरात बस, नाहीतर तुझी अभूतपूर्व सांभाळ, असे म्हणत तो सावित्रीबाईंच्या अगदी क्षमी पाहतो। सावित्रीबाई क्षणभर घाबरल्या आणि दुसऱ्या क्षणी ताण होत त्याच्या काळात धर्तीवर आपला घराजवळ जागच्या ठिकाणी उभा होता। सावित्रीबाई घरी गेले। ज्योतिराव सावित्रीबाईंना म्हणाले, बरं झालं सावित्री, तुम्ही या गावकुंडाला चांगली आठवण घडवली। कारण ज्योतिराव म्हणाले होते, जर सावित्री सारखी जर स्त्री प्रत्येकाच्या घरात जन्माला आली तर स्त्रीवरचा अन्याय नक्कीच दूर। स्त्रीला संघर्ष कशा प्रकारे करायचा हे तिला समजून जाईल। मित्रांनो, अशाच एक पंडित जवाहरलाल नेहरू एक वाक्य म्हणले होते, जर समाजाला जागे करायचे असेल तर त्या आधी घरातील महिलांना जागृत करणे काळाची गरज आहे। तसेच मित्रांनो, जर स्त्रीला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला, खऱ्या अर्थाने त्यांना अधिकार मिळाला तर त्यांना अनेक राक्षसी घटनांना व उग्रतेला सामोरे जावे लागते। अजूनही त्यांना न्याय मिळत नाही। स्त्री पुरुष हा लैंगिक मतभेद भारताला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक घटकामध्ये मागे टाकला। मित्रांनो, पुरुषाच्या मनाविषयी वाटते, मनामध्ये धडपड होते, कारण पुरुषाच्या सोबतीला एक स्त्री चालते तर दुसरी स्त्री या जगामध्ये तिचे अस्तित्व शोधत असते। मग स्त्रीबद्दल द्यायचे काय असा मनामध्ये एक संभ्रम निर्माण होतो, असा एक मनामध्ये प्रश्न निर्माण होतो। पण मित्रांनो,
फक्त चूल आणि मूल या धोरणात असलेल्या स्त्रीने आज आपल्या घरचा उंबरठा ओरडला. कारण आजची स्त्री पहिल्यासारखी राहिलेली नाही. कारण पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे